सैनिकांनी मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारलं, या सगळ्या संदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आशिष शेलार, ते मात्र या सगळ्या घटनेची तुलना जी आहे ती पहलगामच्या आतंकवादी घटनेशी करताना पाहायला मिळालं. ठीक आहे, मारहाण करण्याचं समर्थन मी करतच नाही. मी कुठल्या भाषेचा दुराग्रह द्वेष त्याचंही समर्थन करत नाही. पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे अतिच झालं. मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार, मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार. ठीक आहे ना, काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत, काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत. आमच्यासारखी माणसं, मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणतायत की हिंदीचा दुस्वास नाही, हिंदीचा दुराग्रह नाही, कोणाविषयी अनास्था नाही. हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे. पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आनंद आहे. सर, आज पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या नरुआ नावाचा एक अभिनेता आहे, तो भोजपुरी अभिनेता आहे आणि भाजपचा नेता देखील आहे. तो म्हणतोय हे तुम्हाला चॅलेंज देतो, मी मुंबईत येतो, मी मराठी बोलणार नाही. हे कसं आहे माहिती का, हे तुम्ही ओळखा आणि हे मराठी कार्यकर्त्यांनी मराठी आणि हिंदी सगळ्यांनी समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी, हिंदू विरुद्ध मुस्लिम, अंग्रेजी विरुद्ध मराठी, दलित विरुद्ध सवर्ण, ओबीसी विरुद्ध मराठा, अशी लढाई लावण्याची कामं केली जातील. तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. तो बरोबर ट्रॅप लावलाय, जाळं पसरवलेलं आहे, त्या जाळ्यात अडकू नका. कोण हा नरुहा, त्याला कोण ओळखतं? तेव्हा उगाच रागाच्या भरात काहीतरी विधानं करणं अजिबात नाही. शांत राहा. आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो, प्रेमाने वागतो, तसेच राहूया. सर, पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सूरज शुक्ला नावाचा एक व्यक्ती जो आहे तो भगवा कुर्ता घालून चढतो आणि कोयत्याने वार करतो. या गोष्टीकडे कसं पाहतो? ही मानसिक विकृती आहे. नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्रात देशात दिसतच असते. आणि म्हणूनच आमच्या 10 जूनच्या मेळाव्यामध्ये मला वाटतं एक चांगलं वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारलं होतं की या देशामध्ये लढाई ही नथुरामाच्या विचारां आणि तुकारामाचे विचार यांच्याशी, म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला. आपण तुकारामाचे वंशज आहोत. नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील, पिल्लावळ येतील. ते हे मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा, प्रांत, जात, तर महात्मा गांधी त्यांच्यावरती कोयत्याने वार करणं काय म्हणजे जगाला काय संदेश? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.